सचिन चहा पिणार आहेस की कॉफी? आज कॉफीच बनवते आज पण. नको नको चहाच बनवतो. कॉफी पी ना. काल छान म्हणजे माझा पण एकदम काल मूड फ्रेश झालेला. आज पण असं वाटतं पण मला कॉफी रोज प्यायला पण म्हणजे आवडत नाही तेवढी. पण तू घेणार असेल तर माझं पण कॉफीची सोय होईल. नाही आज माझा मूड जरा थोडा खराब आहे कामाच्या प्रेशर मध्ये, त्यामुळे तू चहाच बनव, थोडं रिफ्रेश होईल. कामं केलीस ना मला माहितीये. आज तू कामं माझी थोडी हलकी केलीस. म्हणजे आज तू तुझी सगळी भांडी वगैरे घासून ठेवलीस, पण ती नेहमीच तू करतोस. खरंच मला मदत व्हावी म्हणून. पण अजून एक काम जर चांगलं केलं असतंस ना तर मला खूप अजून हेल्प झाली असती. हे जर तू रॅक मध्ये ठेवली असतीस ना तर खरंच खूप बरं झालं असतं. आता हे रॅक मध्ये नाही ठेवलीस ना मग सगळं पाणी पाणी झालंय बघ खाली. आता हे कामाच्या गडबडीत मला थोडं प्रेशर मध्ये थोडं हे होतं ना, कधी कधी लक्षात राहत नाही ते आपल्याकडे ट्रे आहे. ट्रे ठेवला असतास तर बरं. अजून तू किती कामं आज करून ठेवलीस बघ. आज हे सगळे आंबे वगैरे पण आणलेस. आज गावावरनं आंब्याची पेटी आली आणि त्याचं तर परत ते सगळं काम मला माहिती नव्हती. ऍक्च्युली आंब्याची पेटी येणार होती. आता आल्यानंतर मी बघितलं की आंबे आले. तर आता ना त्याच्यातले किती आंबे पिकलेत आणि किती थोडेसे कच्चे आहेत तर ते सगळे सेग्रिगेट करून ठेवायचे. तर आता पहिली याला चहा देते, कारण चहा नाही दिली तर मग पुढची कामं होणारच नाहीत आमच्याकडे. तर पहिली चहा देते याला आणि मग आता आपण आंबे करून घेऊया. आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी प्राजक्ता आणि आज माझ्याबरोबर सचिन पण जॉईन झालेला. आम्ही दोघे पण तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या छान छान अशा कमेंट येतात, अशीच कमेंट प्रत्येक ब्लॉगला करत राहा आणि माझी एनर्जी वाढवत राहा. तर चला आज ब्लॉगला सुरुवात करूया. बापरे सचिन खूप जड आहे. फॅन बंद केलायस ना? आता याच्यापैकी ना पहिला माझ्या मते सगळे पिकलेलेच आहेत ऑलमोस्ट. सचिन खूप सगळेच बघ ना पिकले असतील, पण ते चेक करून घे. म्हणजे कसं आहे खालचे वरती जरा थोडंफार कुठे काय नाही. आता ऍक्च्युली पाऊस पण पडलाय ना आंब्याचा, तर माझ्या मते ते कधी कधी ना काळे काळे डाग पण येतात त्याच्यामध्ये. नाही पण आपल्या गावी पडला नाही पाऊस अजून, त्यामुळे ते आंबे चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या गावचे आहेत ना. ही पेटी पहिल्यांदाच आता म्हणजे ह्या वर्षीची म्हणजे ह्या सीझन मधली ही पहिलेच आंबे आहेत. कारण मागे मी जो आंब्याचा रस दाखवलेला ना तेव्हा ते आंबे मला गावची भेट दिलेली कोणीतरी, मग तेव्हा मी त्याचा आमरस केलेला आणि आम्ही काही वेगळे आंबे असे आणले नव्हते. आता हे जे गावावरनं आंबे आले आहेत तेच आहे. हे गवत काढून घेऊया आपण. 5 डझनची पेटी आहे. त्याच्यामध्ये खाली पण सचिन पिकलेलेच आहेत ऑलमोस्ट सगळेच. चवीला एकदम छान आहेत. पण दुपारी कापला फळ चांगलं ऍक्च्युली. फळ बऱ्यापैकी मोठे आहे म्हणजे मस्त आहे. फळ तर मोठे आहे पण आता हे सगळं काढून ऑलमोस्ट. आणि मुळात आपल्या गावचे आहेत ना ते, त्यामुळे ते छानच असतं. ते शेवटी एक असतं गावचं, ते शेवटी गावचंच असतं. आपला देवगडचा आंबा इज द बेस्ट आंबा. आमच्या गावी पण छान मिळतात. आता हे तुमच्याकडनं आलेले आहेत. हे म्हणजे कसे म्हणजे कातळावर जो आंबा येतो ना तो सगळ्यात चांगला आंबा, तो हा आंबा आहे. कातळावरचं म्हणजे मला तेवढं कळत नाही. जे खाणारे असतील त्यांना माहिती असेल की आंबा कातळावर जो येतो ना तो आंबा सगळ्यात बेस्ट. म्हणजे हे देवगडचे आंबे सगळ्यात बेस्ट आंबे, म्हणजे खरे हापूस आंबे म्हणजे हे आंबे. खाली पण पिकलेलेच आहे. फक्त एक थोडं जे 7-8 आंबे फक्त मला थोडेसे हिरवे दिसत आहेत. मग ते सगळ्यात खाली ठेवते आता आणि मग ते सगळ्यात खाली टाक. ऍक्च्युली ते आडी मारतो आपण तसं काही करण्याची गरजच नाही, कारण ऑलरेडी सगळे पिकलेलेच आहेत. आता हे थोडे थोडे ज्यांना द्यायचे आहेत त्यांच्यासाठी आपण देऊया. 2-2 डझन 1 डझन कोणाला द्यायचे आहेत आपल्याला ते देऊया आपण. पहिले म्हणजे तुझ्या घरी दे पप्पांना, उद्या बोलव त्यांना. हा बघते आता पप्पा येतील की नाही मला माहिती नाही. फोन करून घे त्यांना. तर तुम्ही कुठले आंबे खाल्लेत, कुठले टेस्ट केलेत तुम्ही? देवगड हापूस, राजापूर, रत्नागिरी आणि अजून बरेच कितीतरी प्रकारचे मिळतात. आणि आम्ही कालच मार्केटमध्ये गेलेलो ना सचिन, तर विचारलं ना आपण की आंबे किती, कारण माझा विचार होता ह्या संकष्टीला ना आपण केशर मोदक म्हणजे केशर आंबा मोदक असं करूया. म्हणून मी आंबे विचारायला गेली तर आंबे 1200 रुपये डझन, 1000 रुपये डझन. मी बोलली काही, आणि विचारलं तर बोलत देवगड हापूस आहे, रत्नागिरी हापूस आहे. वास घेतला तर त्याला वास तर अजिबात नव्हता, फक्त आंबा फक्त नाव सांगत होते ती लोक, जे लोक घेऊन बसलेले, जे भैया लोक घेऊन बसतात ते. तर आम्ही काही घेतलं नाही. आम्ही पहिलं म्हणत होतो की घेऊ आपण अर्धा डझन वगैरे तरी टेस्ट करून बघू, पण रेटच एवढा 1200 रुपये आणि 1000 रुपये सांगत होते, मग काहीच नाही.
तर आता आपण आहे ना हे सगळे आंबे ठेवून घेऊया एक एक करून. म्हणजे आता मी सेग्रिगेट करते पहिलं आणि मग अगदीच ते थोडे कच्चे आहेत ते कारण मी आता गवत ठेवणार नाहीये, कारण गवते नाही अजून जास्त पिकून जातील हे. आणि एवढे आंबे काही आपण एकाच वेळेस खात नाही देणे. आता गरमी पण एवढी वाढली आहे ना, तर त्याच्यामुळे थोडं थोडं आता माझा उपवास आहे उद्या, तर अनायसे आज थोडासा आमरस करून ठेवते. उद्या थोडासा आमरस पण घेऊन जाईन ऑफिसला, आणि ऑफिसला न्यायचं ना तर थोडासा जास्त क्वांटिटीज बनवावा लागतो. तर आता बघतात हे सगळं थोडंसं करून बघते. आणि मेन म्हणजे मला टेस्ट पण करायचा हा आंबा खाण्याची मजा. म्हणजे ह्या वर्षीचा पहिला आंबा सीझनचा आता खायचा आहे. आता हे सगळं ठेवून घेते. सचिन तर दुपारी खाल्लाच ना तू? अरे मस्त आंबा आहे, म्हणजे आपला गावचा आंबा तो जो काय त्याची टेस्टच वेगळी. आणि इथे मुंबईला कसं आहे ना, फसवतात बरेच लोक की 2 हापूसचे आंबे बोलतात आणि इकडचे आंबे तिकडचे देतात, देतात आंबे. आपण बऱ्याच वेळा आपण घेतलेत असे. आणि आपल्याला माहिती पण आहे ना की ऍक्च्युली आंबे आपल्या गावचे जे आहेत ते खरे आंबे. चल मग आता भरून घेऊया आपण. पहिले चेक कर, जे कच्चे आहेत ना ते थोडे खाली ठेव आणि जे खाली ठेवते कच्चे आहेत तेच ठेवते. डाग बीक कुठे लागलेले असेल ते साईडलाच ठेव. ते आता साईडलाच ठेवते. नाही तसे डाग. फळ पण एकदम मोठं आहे, मस्तच आहे. म्हणजे असे आंबे छान, म्हणजे टेस्ट मी दुपारी खाल्लं तर एकदम मस्त आंबा लागला, छान लागला. म्हणजे हापूस काय असतो ते कळतं. काही लोकांना माहितीच नसतं हापूस काय, आणि सगळं मिक्स करून देतात रायवळ त्याच्यामध्ये. रायवळ वगैरे असतात ते इकडे लोकांना माहिती नसतं ना, ते फक्त देवगडचं नाव ऐकतात, पण देवगडची पेटी असते पण आंबे देवगडचे नसतात. ते तर आहेच. आणि आता किचनमधल्या कामांना सुरुवात करायची. सर्वात आधी मी चपातीचं पीठ मळून घेणार आहे आज, कारण मग नंतर अजून मला व्लॉग पण शूट करायचं, त्याच्यानंतर एडिट पण करायचं असतं, तो थोडासा वेळ जातो, म्हणून थोडंसं मॅनेज करून घेते. तर चपात्यांचं पीठ मी आधीच मळून घेते आणि एक 10 ते 15 मिनिटं ते राहिलं ना तर चपात्या देखील छान मऊ लुसलुशीत अशा होतात. म्हणून मग चपातीचं पीठ एका साईडला मळून घेणार आहे आणि भाजी आणि आता कुकर असं दोन्ही मी करून घेणार आहे. पहिलं तर एका साईडला आता कुकर लावून घेते आणि कुकर लावताना मी मेजरनेच घेते. मला एका ताईने प्रश्न विचारलेला की ताई तू कसं लावतेस, काय प्रमाण घेते, तर माझ्याकडे ही छोटी वाटी आहे, या छोट्या वाटीनेच मी एक पेला सगळं घेते. डाळ मी काही 1 पेला घेत नाही, अर्धा पेला डाळ खूप होऊन जाते. आणि मी जेव्हा डाळ लावते ना तेव्हा तूर डाळ आणि मूग डाळ अशी मिक्स घेते, कारण तुरीची डाळ ही पचायला थोडी जड असते, त्याच्यामुळे मी त्याच्यात मूग डाळ मिक्स करते. टाकतानाच त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, थोडंसं हळद, मिरची आणि टमॅटो असं सगळं टाकते. मग याच्यावरती तुम्ही जेव्हा तुपाची फोडणी दिलात तर हे जे वरण आहे किंवा जे डाळ आहे ते अतिउत्तम लागतं, खूप सुंदर असं लागतं. तर आता हे कुकरला लावून घेते आणि एका साईडला भाजीची देखील मी तयारी करते. आणि मग भाजीची तयारी करून घेतली की मग आपला ब्लॉग पण एका साईडला आपण कंटिन्यू करू शकतो. म्हणजे अगदीच खूप कामांचं प्रेशर येत नाही, थोडंसं मॅनेजमेंट केलं की सगळ्या गोष्टी शक्य होतात. आता कुकर झालंय, जेवणाची तयारी झाली आहे. आणि ना मला ना ऍक्च्युली आता आपला जून महिना येतोय तर वटपौर्णिमा येते, तर वटपौर्णिमेच्या साडीची तयारी देखील करायची आहे. म्हणजे महिना फार कमी साड्या घेते, किंवा साड्या घेतल्या ना तर त्याच्यावरचा ब्लाऊज अजिबात शिवत नाही मी. माझ्याकडे कितीतरी अशा बऱ्याचशा साड्या आहेत ना की ज्याच्यावर मी ब्लाऊजच शिवले नाहीयेत. म्हणजे अजूनही तशाच आहेत, उद्घाटन करायच्या बाकी आहेत. फक्त त्याला फॉल बिडिंग मी करून ठेवते की एमर्जन्सीसाठी मिक्स मॅच करून आपण कधीतरी एखादी साडी वगैरे त्याची नेसू शकतो. तर आता ना मी साडी ऍक्च्युली माझ्याकडे आहे, म्हणजे फॉल बिडिंग करून तयार ठेवलेली आहे. फक्त ना त्याच्यावर ब्लाऊजचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर ते बघून घेऊ म्हटलं. ते आता येता जाता म्हटलं बघते, तर तुम्हाला पण मी दाखवते साडी. आता तुम्ही ते काढून घेते. ऍक्च्युली मी कुठे ठेवली ना ती पण मला आठवत नाही. ऍक्च्युली माझा ना हे वेगळाच असतो, म्हणजे इथे जे मी कपाटात ऑर्गनाईज करते त्याच्यामध्ये रॅक वेगळाच असतो माझा, तर त्याच्यामध्ये मी ठेवून घेतली आहे. ती आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे ह्याने ठेवलंय सगळं उलट सुलट आणि सगळं माझं नाही ते मेसी करून ठेवलं. त्या दिवशी टी शर्ट शोधायला तो गेलेला आणि माझं सगळं इकडचं तिकडे तिकडचं इकडे केलं. कारण मी ठेवताना झीप आपण नेहमी अशी बाहेरच्या साईडला ठेवतो, तर बाहेरच्या साईडला ना ते उलट आहे. म्हणजे नक्की ह्याने काहीतरी चेक केलंय म्हणजे त्याचं काढण्यासाठी, आणि सगळं उलट सुलट करून ठेवलंय ना. आय थिंक याच्यातच आहे माझी साडी. इथे आहे, आता तुम्हाला पण दाखवते. आता तुमच्या बरोबर राहणं म्हणजे दाखवणं पण राहून जाईल.
याच्यातल्या ह्या सगळ्या साड्या ना, बऱ्याचशा साड्या या उद्घाटन करायच्या बाकी आहेत, म्हणजे फॉल बिडिंग करून ठेवली आहे आणि सगळ्या बाकी आहेत. फार कमी होतं साड्या नेसणं, मला आवडतं, साड्या नेसायची खूप आवड आहे. तर ही साडी आहे, ही बघा, हा कलर आहे. कसा वाटतोय तुम्हाला? माझ्याकडे हा कलर नव्हता आणि हा कलर घेऊन ऑलरेडी आता माझ्यामध्ये आता वर्ष होईल, ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये वर्ष होईल ही साडी घेऊन. तर हा कलर नव्हता म्हणून मग असा कलर आवडला म्हणून घेतला. थोडीशी अशी सेमी पैठणी अशी नाही म्हणता येणार, त्यातला तर पैठणीचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या साडीला. तर अशी ही साडी आहे. तर याच्यावर ब्लाऊज शिवायचं, तर मी विचार करत होते ऍक्च्युली ना साडी मधला ब्लाऊज शिवले नाही या, तर ह्याचा ना जो कापड असतो ना तेवढा नसतो, म्हणजे तो ना असं कुठेतरी मग ताणला जातो. जेव्हा आपण आतमध्ये अस्तर घालून शिवतो ना तो स्ट्रेच होतो आणि मग काही दिवसांनी मग तो ब्लाऊज लूज होतो. तर माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज घेण्याचाच माझा विचार आहे. शक्यतो रेडीमेड ब्लाऊजच घेते मी, किंवा मग वेगळे काहीतरी ब्लाऊज पीस घेऊन शिवते. तर आता तसा विचार चाललाय. तुम्ही सजेस्ट करा मला मी काय करू. तर अशा कलरचा ना, पिंक कलरचा माझ्याकडे ना 2 ब्लाउजेस आहेत. ते मी आता तुम्हाला नंतर येणाऱ्या 1-2 ब्लॉग मध्ये दाखवेन. आय थिंक वटपौर्णिमा 20 का 21 ला आहे. तर आता ऑलरेडी मे संपलाय, जून मध्ये आता मग तेवढाच वेळ जाईल. तर आता ही काढून ठेवते आणि याच्यावरचा ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज पीस आहे ना, हा बघा, हा असा आहे. तसं प्लेनच आहे. इथे ते बुट्टी आणि ही खाली किनार आहे. तर मी विचार करते किनार मग मी लावेन, फक्त ब्लाऊजला ब्लाऊज पीस वेगळा असा घेईन काहीतरी. बघू, आता ही काढून ठेवते. म्हणजे हे ना मी उद्या जाताना घेऊन जाईन ऑफिसला जाताना, कारण तिथे ना येताना दादरला एक आहे शॉप, तिथे बघते. आणि जर नाहीच मिळालं तर मग ह्या सॅटर्डे संडेला किंवा मग नंतर माटुंग्याला जाऊन मी बघेन. तर हातावर घेऊन घेतलं ना की मग बरं पडतं. आणि एकदा राहून गेलं ना की मग तर राहूनच जातं, मग तर अजिबात मुहूर्त भेटणार नाही. आणि जेव्हा वटपौर्णिमा येईल ना तोपर्यंत माझी साडी काही तयार नसणार. ऍक्च्युली काय होतं ना, वटपौर्णिमा असो किंवा कुठलाही फेस्टिवल असो, मला घाईघाईतच सगळी तयारी करून जावी लागते. पण 2 उपवास मी करते, पूर्ण दिवसाचे उपवास असतात. एक वटपौर्णिमा म्हणा आणि आपला जो हरताळकेचा असतो तो मी पूर्ण दुसऱ्या दिवशी सोडते. गणपतीला फूल घातल्यानंतरच हरताळकेचा उपवास सोडते. आणि वटपौर्णिमेचा आहे, पूजा करून मी लगेच सोडत नाही, मी दुसऱ्या दिवशी सोडते. तर तुमच्याकडे पद्धत कुठची आहे मला नक्की कमेंट करून सांगा. वटपौर्णिमा जवळ येते, त्याच्याने निमित्ताने या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता ना माझं जो कुकरची शिटी होते ते मी पहिलं बघते आणि मग तुम्हाला 5 मिनिटात भेटते, लवकरच भेटते. तर आजच्या ब्लॉग मधनं तुमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत मी. बऱ्याच दिवसांनी किचनच्या रिलेटेड आपण अशा गप्पा मारलेल्या आहेत. मला देखील खूप आवडतं गप्पा मारायला, पण कधीतरी असा वेळ मिळाल्यानंतर मी खूप बोलते, मला बोलायला खूप आवडतं. आणि माझे मिस्टर देखील कधीतरी म्हणतात की तू कधी कधी किती बोलतेस ग, पण मला बोलतात तू कधी कधी तुझ्या कामात असतेस ना ते बरं असतं, कारण तू एकदा बडबड चालू केलीस ना की खूप बडबड करते. ते देखील मला असं नेहमी बोलतात. तर असो, मला तुमच्याबरोबर बोलायला खूप आवडतं आणि म्हणूनच हे युट्यूब हे माध्यम मी निवडलंय की तुमच्याबरोबर मी छानपैकी गप्पा मारू शकेल. माझ्याबरोबर जे म्हणजे मी ज्या गोष्टी रोजच्या जीवनात मी करते तर तुम्हाला त्याचा खूप यूज होतो ना. मला खूप ऐकून बरं वाटतं की आपण या गोष्टी सगळ्या करतोय आणि ते तुमच्याबरोबर शेअर केल्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होतोय. मला ऐकून खूप आवडतं. आपल्या चॅनलवर 3000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार. तुमच्या सपोर्टमुळेच, तुमच्या प्रेमामुळेच आज इथपर्यंत मी येऊन पोहोचलीये. कारण माझा 0 to 3000चा हा जो प्रवास आहे ना, हा खूप म्हणजे खूप एकदम त्याच्यामध्ये खूप अप अँड डाऊन्स होते. म्हणजे जेव्हा सुरुवाती इनिशियल स्टेज मध्ये मी कसं काय केलंय त्या सगळे अनुभव माझे खूप एकदम म्हणजे मी जेव्हा कधी कधी त्या विचारात जाते ना तर मी असं विचार करते अरे काय आपण किती त्या म्हणजे ते काय तेव्हा हे होतं आपलं की आपण कसे ब्लॉग्स अपलोड करत होते. तेव्हा पण माझं ना खूप असंच होतं. जेव्हा मी सुरुवातीला केलेलं ना ब्लॉगिंग सुरुवात, तेव्हा मी किचनचं जेव्हा केलेलं ना, मी रोज आम्ही दोघेही पूर्ण दिवस ते रेसिपी शूट करून रात्री अपलोड करून आम्ही झोपायचो. आणि जवळपास 3 महिने मी कंटिन्यू त्याच्यावर रेसिपी टाकत होती. डेलीची एक रेसिपी मी टाकायची. पण त्यावेळेला ना असं होत होतं की व्ह्यूजच येत नव्हते आणि मी खूप डिमोटिवेट होत होती आणि त्याच्यामुळे मी ते सगळं सोडून दिलेलं. पण नंतर परत एकदा जोमाने चालू केलं आणि आज हा 3000चा प्रवास आहे ना आणि तुमच्या सगळ्यांबरोबरचा, तर मला खरंच खूप बरं वाटतंय त्याचं की तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप खूप आभार. तुमचं प्रेम, असं सपोर्ट असाच राहू दे. आपल्या या चॅनलवर 3000 सबस्क्रायबर झाल्यानिमित्ताने क्वेश्चन अँड आन्सरचा एक ब्लॉग
मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. कम्युनिटी पोस्ट मी ऑलरेडी शेअर केली. तुम्हाला जर काही माझ्या रिलेटेड, माझ्या फॅमिली रिलेटेड किंवा बेसिकली माझ्या रिलेटेड काही जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला काही तुमच्या मनात काही असतील, तर तुम्ही तिथे मला कम्युनिटी पोस्ट खाली नक्की कमेंट करून सांगा. त्या व्हिडिओचा आन्सर करण्याचा एक छानसा असा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्याच एका छानशा ब्लॉग सोबत, म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय आणि टेक केअर.